नमस्कार मित्र हो, जय शिवराय. महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. तर आपण गाडी फिटमेंट केलेली आहे महिंद्रा थार. या गाडीमध्ये आपण किट इन्स्टॉल करून एक 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर गाडीची आपण आता पुन्हा एकदा एक टेस्ट ड्राईव्ह घेत आहोत. कस्टमरचा आपण फीडबॅकही घेणार आहोत की त्यांना जो या GDI इंजिनसाठी जो खर्च करावा लागतो तो आहे 1,20,000 रुपये. तर तो खरंच वर्थ आहे का, त्यांचं कुठल्या पद्धतीमध्ये सेविंग होत आहे तेही आपण त्यांना विचारणार आहोत. पेट्रोल जैसे हम रिटर्न टेस्ट ड्राइव में गया था हैदराबाद को, पूरा गैस पे ही गया था. ऑलमोस्ट हमारे को 3,000 रुपीज़ में फुल गैस में ही आ गया था. 3,000 रुपीज़ में 9,000 रुपीज़ पेट्रोल में था, अभी 3,000 में आ गया था. 3,000 गैस पे, वो ह्यूज डिफरेंस था वो. ओके. और सर आप गाड़ी चलाने में आपको कुछ दिक्कत लग रही है, ऐसा कुछ भी नहीं है. कुछ भी है तो फोन पे हम भाई से पूरा रेटिफिकेशन कर ले रहे हैं. ओके. बहुत फ्रेंडली है. हाँ. आपको मतलब ऐसा नहीं लग रहा कि गाड़ी गैस पे चल रही है? नहीं, वो कुछ डिफरेंस नहीं चल रहा है. डिफरेंस नहीं लग रहा है. ये अपना पिकअप कम होना है, वो गैस पे चला है तो कम होना, पेट्रोल पे चला है तो ऐसा कुछ डिफरेंस कुछ भी नहीं चल रहा है. कुछ पता नहीं चल रहा है. कुछ पता नहीं. सेम टू सेम पेट्रोल के ऊपर चला है जैसे ही है. ओके. तर सरांचं असं म्हणणं आहे की गाडी त्यांनी पुण्या आणि गॅसवरती त्यांना हैदराबादहून पुण्यावर येण्यासाठी 9,000 रुपयाचं पेट्रोल त्यांचं गेलं होतं. तर ते गॅस त्यांना जो लागलेला आहे तो लागलेला आहे 3,000 रुपयाचा. तर गाडीचा मायलेज खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. तर हा होता आपला महिंद्रा थारचा कस्टमरचा रिव्ह्यू. जर अशा पद्धतीची महिंद्रा थार किंवा महिंद्राची कुठलीही गाडी जी GDI इंजिनमध्ये आहे ती आपल्याला कन्वर्ट करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आता आपली हायवेला आहे. ऑटो रिंग रोड हैदराबाद. गाडीचं स्पीड आपण पाहणार आहोत. 130च्या स्पीडला गाडी आहे. गाडी CNG वरतीच आहे.